वनमंत्री गणेश नाईकांना मतदान केंद्रच सापडेना झालंय। पहिला सेंट मेरी शाळा इथे त्यांचं मतदान केंद्र आलेलं होतं, ते मतदानात इथे नसल्यानं त्यांना तिथून ते दुसऱ्या ठिकाणी गेले। तिथून मनपा सीबीएसई शाळेमध्ये ते आले असता तिथून पुन्हा त्यांना सेंट मेरी शाळेतच मतदान असल्याचं सांगण्यात आलंय। निवडणूक आयोगाचं नियोजन नाही अशी तीव्र नाराजी नाईकांनी व्यक्त केलेली आहे। आम्हाला धावायला लागत आहे तर सामान्यांचे आज काय हाल होतील असा सवाल गणेश नाईकांनी व्यक्त केलेला आहे। काही लोकांच्या झोपा खराब झाल्यात म्हणून ते शैतानासारखे भटकतायत। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्या रात्रीच्या दौऱ्यावर कठोर शब्दामध्ये टीका केलेली आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील वाद हे समोर येऊ लागलेले होते, एकमेकांवर टीका झडू लागलेल्या होत्या आणि आज गणेश नाईकांना त्यांचं मतदान केंद्र सापडत नाहीये, त्यामुळे यावरून देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। जर आम्हा लोकांचे असे हाल होत असतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होणार असा सवालही त्यांनी विचारलेला। त्यांना एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर जावं लागले आणि त्या केंद्रावरून त्यांना पुन्हा एकदा पहिल्या केंद्रावर यावं लागले आणि यावरून त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। अरे कौन थे कंप्लेन करते हैं कि पानी नहीं आ रहा, इलेक्ट्रिसिटी नहीं आ रहा, रोड ठीक नहीं है, कचरा है, ये है वो। ते झालेल्या घटनेबद्दल गणेश नाईक यांचं काय म्हणणं आहे काही वेळामध्ये आपल्या समोर येईल। मात्र गणेश नाईक यांना त्यांचं मतदान केंद्रात सापडलं नाही। 2 मतदान केंद्रांवर त्यांना फिरावं लागलं आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना उशीर झाला, त्यावर त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली।